नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचेल. तर सगळ्यांना माहितीच आहे, इथे जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट, महाराष्ट्र कारागृह विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया निघालेली. त्यासंबंधी बऱ्याच जणांनी अर्ज इथे केलेले आहेत. सो बऱ्याच पदांसाठी इथे भरती प्रक्रिया होती. सो या भरती प्रक्रियेसंबंधी एक्झाम परीक्षेसंबंधी नवीन अपडेट इथे आलेले आहे. तर त्याचीच माहिती आपण जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. सो ज्यांनी कोणी महाराष्ट्र कारागृह विभाग वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया होती, ज्यांनी कोणी अप्लाय केलेला आहे, एक्झाम संबंधी हे महत्त्वाचे अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे मित्र, फॅमिली मेंबर यापैकी सुद्धा कोणी यासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ इथे शेअर करा. तो महाराष्ट्र कारागृह विभाग यांचं हे ऑफिशियल पेज आहे. सो एक्झाम जी आहे, एक्झामच्या डेट इथे डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्या संबंधित हॉल तिकीटसुद्धा तुमचे इथे अवेलेबल झालेले आहेत. सो ज्यांनी कोणी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती प्रक्रियेमध्ये अर्ज केले होते, सो तुमचे हॉल तिकीट जे आहेत तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईटवरून जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत. सो संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. सो जाहिरात तर सगळ्यांना माहिती आहे. सो आपण परीक्षेसंबंधी सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ती इथे बघणार आहोत. परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, एक आठवड्याचा तुमच्याकडे वेळ आहे इथे. सो त्यासंबंधी परीक्षेचं स्वरूप, कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील, सो ती डिटेल माहिती जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला इथे पुढे सुरू करूया. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे लॉग इन करावं लागणार आहे. सो तुमचं जे काही आहे, सो हे ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक आहे. लॉग इन तुम्हाला करायचं आहे. लिंक तुम्हाला जी आहे हॉल तिकीटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा बघायला मिळेल. त्यावरती सुद्धा डायरेक्टली लिंक जी आहे तुम्हाला इथे दिली जाईल. सो त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून लॉग इन इथे करायचं आहे. सो लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता लॉग इन, उमेदवाराचं लॉग इन हा ऑप्शन येईल. सो अर्ज भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी जे काही तुम्ही लॉग इन आय डी, पासवर्ड तुमच्याकडे असेल, सो रजिस्ट्रेशन नंबर, नोंदणी क्रमांक किंवा तुम्हाला मेलसुद्धा आले असतील ह्यासाठी, सो ते मेलसुद्धा तुम्ही मेलमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक कॅप्चा दिसतो आहे. सो हा कॅप्चा 7 लेटर्स कॅरेक्टर्सचा हा कॅप्चा आहे. हा तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे आणि याच्यावर तुम्हाला लॉग इन इथे करायचं आहे. तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे तुमच्या पेजवरती इथे दिसेल. हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. 21 मार्च रोजी ह्याच्या इथे ज्या आहेत फार्मासिस्टच्या एक्झाम आहेत. सो 19, 20, 21 तारखेला ह्या एक्झाम होणार आहेत. सो वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिवशी ह्या परीक्षा तुमच्या घेतल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे ते तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवरती बघू शकता. सो कोणकोणत्या पदांच्या परीक्षा इथे वेगवेगळ्या दिवशी आहेत. फार्मासिस्टची तुमची जी एक्झाम आहे, सो या तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या तुमच्या होणार आहेत इथे 21 मार्च 2024 रोजी. सो एक पुढच्या गुरुवारी एक आठवड्याभराचा तुमच्याकडे वेळ आहे. सो एक पूर्ण आठवड्यावर परीक्षेची खूप छान प्रकारे तयारी करा. आपण सुद्धा नवनवीन व्हिडिओ त्या रिलेटेड चॅनलवरती घेऊन येणार आहोत. सो हॉल तिकीट कुणाकुणाला मिळालेला आहे, कुणाकुणाचे एक्झाम कधी होणार आहे ते तुम्ही आपल्याला कमेंट करून जे आहे ते सांगू शकता. सो आता परीक्षेचं स्वरूप तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच होतं, आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. सो लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी जे आहे परीक्षेचं स्वरूप इथे दिलेलं होतं. यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आदी बौद्धिक चाचणी, प्रत्येक ह्याचे 25 प्रश्न आणि 50 गुण असे 100 प्रश्न आणि 200 गुण तुम्हाला इथे असणार आहे. सो हे परीक्षेचं स्वरूप होतं लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी. सो ज्यांनी लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारे परीक्षेचं हे स्वरूप असणार आहे. परीक्षेचा कालावधी तुम्हाला इथे असणार आहे 2 तास, म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. 200 गुण आणि 120 मिनिटाचा वेळ आहे. 100 प्रश्न, 120 मिनिटं तुम्हाला वेळ इथे परीक्षेसाठी मिळणार आहे. आणि बाकी जे आहे इथे पोस्ट होत्या, बऱ्याच इथे पोस्ट होत्या कारागृह विभागाअंतर्गत. सो बाकी पदांसाठी जे आहे तुम्हाला इथे व्यावसायिक चाचणी तुमची जी आहे 80 गुणांची वेगळी घेण्यात येणार होती. हे तुम्हाला जे आहे तुमचं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आदी बौद्धिक चाचणी, अंकगणित
15 प्रश्न 30 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 60 प्रश्न 120 गुण तुम्हाला असणार आहे. आणि तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड जे व्यावसायिक चाचणी आहे त्यांचे 80 गुण, म्हणजे त्याचे 40 प्रश्न आणि 80 गुणांची तुमची ही व्यावसायिक चाचणी जी आहे ती घेण्यात येणार आहे. पण इथे यांनी दिलं होतं की जे उमेदवार आहे प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येणार आहे. सो आता यांनी हॉल तिकीटमध्ये फक्त इथे आपल्याला डेट दिलेली आहे. सो आता ह्या रिलेटेड यांनी इथे सध्या तरी काहीच अजून माहिती दिलेली नाही आहे. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जी माहिती होती की तुम्हाला सुरुवातीचे तुमचे जे तांत्रिक संवर्गातील प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 45% गुण तुम्हाला प्राप्त करणार जे आहेत त्याच उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येणार आहे. सो 80 तुमची मिनटं तुम्हाला मिळणार आहेत इथे आणि 40 मिनटं जे आहेत व्यावसायिक चाचणीसाठी मिळणार आहेत. सो 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा वेळ यासाठी सुद्धा आहे. ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे. पण आता इथे कुठेही उल्लेख केलेला नाहीये की या ज्या 2 परीक्षा तुमच्या आहेत तांत्रिक संवर्गातील आणि व्यावसायिक चाचणी ही एकत्रित घेणार आहे, वेगवेगळ्या दिवशी घेणार आहेत का, कशा प्रकारे होणार आहेत याच्या संबंधी अजून तरी कारागृह विभागाकडून काहीच माहिती इथे मिळालेली नाहीये. जसे अपडेट येतील तसे तुम्हाला पूर्ण अपडेट जे आहे ते दिले जाते. सो सगळ्यांनी आता परीक्षेची तयारी तुम्ही सुरू केलीच असेल, पण एक आठवडाभर तुमच्याकडे आहे. आपण सुद्धा एक 7 दिवसांचा क्रॅश कोर्स जो आहे तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहोत कारागृह विभागासाठी. सो आजची 13 तारीख आहे, बरोबर एक आठवड्याचा तुमच्याकडे वेळ आहे. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 तारखेला तुमची याची एक्झाम असणार आहे. सो या 7 दिवसाच्या क्रॅश कोर्समध्ये पूर्ण तुम्हाला तांत्रिक आणि व्यावसायिक दोन्ही संबंधी प्रश्न उत्तर आपण इथे घेणार आहोत. पूर्ण तुमची रिव्हिजन जी काही परीक्षेची तयारी आहे, कारण की परीक्षा जी आहे तुमची TCS मार्फत इथे घेतली जाणार आहे ही. सो त्या रिलेटेडच आपण जो सिलेबस आहे किंवा परीक्षेची तयारी आहे त्या प्रकारे आपण घेणार आहोत. सो कोणी कोणी या परीक्षेसाठी अप्लाय केलेला आहे कमेंटमध्ये इथे सांगायचं आहे आणि कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. कारण की 4 ते 25 यामध्ये ज्या पोस्ट आहेत या सगळ्यांसाठी हा जो सिलेबस आहे तो कॉमन असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित ही जी 60 प्रश्न आणि 120 गुण तुम्हाला जे आहेत हा 120 गुणांचा सिलेबस सगळ्या पदांसाठी सेम असणार आहे. फक्त व्यावसायिक चाचणी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी असणार आहे. सो आपल्या चॅनलवरती आपण फार्मासिस्टच्या ज्या काही पोस्ट होत्या त्याच्या व्यावसायिक चाचणीचे सगळे प्रश्न आपण बघणार आहोत आणि तांत्रिक संवर्गातील प्रश्न सगळ्या पदांसाठी कॉमन आहे. सो एक 7 दिवसाचा स्पेशल क्रॅश कोर्स फ्री तुमच्यासाठी असणार आहे, आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला मिळणार आहे. सो ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुमचे कोणी मित्र फॅमिली मेंबर असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा इथे तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यांनी सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. 7 दिवसात पूर्ण बऱ्यापैकी परीक्षेची सगळी तयारी जी आहे आपल्या चॅनल मार्फत केली जाणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. लवकरच तुम्हाला पहिला व्हिडिओ जो आहे आज बघायला इथे मिळेल अभ्यासासंबंधी. सो परीक्षेचं स्वरूप कॉम्प्युटर बेस तुमची असणार आहे. इथे परीक्षा हे पूर्ण इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला 12वी इयत्तेच्या दर्जाचे प्रश्न इथे राहणार आहे जे आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. सो तुमचे जे आहे इथे त्यांनी 45% क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत पहिल्या तांत्रिक ह्याच्यामध्ये. त्यांना जी आहे व्यावसायिक चाचणी देण्यात येणार आहे. सो हे तुम्हाला जे आहेत पूर्ण नीट जे करायचे आहेत आणि ॲक्च्युली हा सिलेबस तुम्हाला इथे स्कोरिंग असू शकतो, कारण की मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, तुमचं इथे सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये तुम्ही इझिली जे आहे स्कोअर करू शकता. सो 120 मध्ये यापैकी 100+ मार्क्स तुम्हाला भेटतील अशा प्रकारे तुम्हाला तयारी ठेवायचं आहे. फक्त 45% क्वालिफाईंग आहे म्हणून फक्त 45% मार्क्स मिळवायचे अशी तयारी ठेवू नका. भले तुम्ही क्वालिफाईंग व्हाल, व्यावसायिक चाचणी द्याल, पण जेव्हा मेरिट लिस्ट लागेल, जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा तुमचं सिलेक्शन होणार नाही, कारण की 45%चीच तुम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. तर असं करायचं नाहीये. पूर्ण तुम्हाला 120 पैकी 100+ मार्क्स आपल्याला कसे मिळतील अशा तयारीने तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आणि 80 गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी. सो संपूर्ण माहिती आपण इथे बघूया आता. हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासा रिलेटेड लवकरच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही जे आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत